संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि हेच कमी दाबाचं क्षेत्र या मार्गे अगदी राजस्थानपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थानपर्यंत ते पोहोचेल असा प्राथमिक अंदाज अनेक मॉडेलने व्यक्त केला आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा अशा पद्धतीने एखादं वादळ किंवा कमी दाबाचं क्षेत्र जातं तेव्हा या ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढतो आणि हे सर्व वारे जवळपास या सिस्टमपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे घाटमाथ्यावर पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला एकूणच आज महाराष्ट्रावर गेले 5 दिवस ढग नव्हते, थोडे ढग वाढलेले बघायला मिळते. आपण बघतो भारतामध्ये 1 जूनपासून तर 14 जुलैपर्यंत जे पाऊसमान झाले त्यामध्ये आता खंड पिरियड म्हणजे सध्या पावसाची उघडीप असल्यामुळे प्रत्येक दिवशी पावसाचं जे एकूण सरासरी प्रमाण आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. जशी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल ते पुन्हा वाढणार आहे. तर आता सध्या आपल्याला एकूण 80% पावसाचं प्रमाण दिसतंय. म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला त्याची टक्केवारी घसरताना दिसलेली आहे. मध्ये इफेक्टिव्ह जागा जी आहे ती आपल्याला हा पूर्ण भाग त्यामध्ये इफेक्टिव्ह दिसतोय. मराठवाडा आणि विदर्भ याचाही त्याच्यात समावेश आहे. विशेष म्हणजे पूर्व भारतात या काळात म्हणजे जेव्हा एलिनोचं वर्ष असतं तेव्हा जास्त पाऊस पडतो, परंतु त्याही ठिकाणी आपल्याला पावसाची मोठी घट बघायला मिळते. टेन्शन घेण्याची गरज नाही. आपल्याला जुलैमध्येच खूप मोठा परिवर्तन पुढे बघायला मिळणार आहे, कारण जुलैच्या शेवटा चांगल्या पावसाने भारतामध्ये होणार आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा एक भाग असतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात एकूण किती पाऊस चालू आहे. जसं आपण आता बघितलं की 79% भारतामध्ये पाऊस सध्या आजच्या डेटला आहे. तर मग महाराष्ट्रात किती परिस्थिती, तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 92% पावसाची नोंद आहे. उद्यापासून हलक्या फुलक्या पावसाला सुरुवात होणार आहे, हेही लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी घट ही मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे. त्या तुलनेत आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये अजून फार मोठी घट निर्माण झालेली नाही. आपण पाणी साठ्यांच्या बाबतीत थोडी आकडेवारी बघूयात. मोठ्या प्रकल्पांमध्ये जवळपास 47% एकूण पाणीसाठा तयार झालेला आहे आणि आपण फक्त छत्रपती संभाजीनगरचा जर भाग सोडला तर या ठिकाणी सर्वच विभागात जवळपास 40%च्या वरती पाणीसाठा आलेला आहे. पुणे आणि कोकण विभागामध्ये तो 50%च्या वरती पोहोचलेला आहे. गेल्या वर्षी पाऊसच जास्त होता त्यामुळे गेल्या वर्षीची तुलना करण्यात अर्थ नाही. मध्यम प्रकल्पामध्ये कोकण विभागात जवळपास 72% पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागात 50%च्या वरती आहे आणि इतरही ठिकाणी जवळपास अमरावतीला 40% आणि नाशिकलाही 40% पाणीसाठा झालेला आहे. फेस मॉडेलने 14 जुलैपासून 21 जुलैपर्यंत जे वातावरण दाखवलं ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम बनतील, परंतु त्या थोड्या या भागातून जातील. म्हणजे त्या अगदी या भागातून जातील असं या ठिकाणी म्हटलेलं नाही. आणि त्याच दरम्यान या सिस्टममुळे खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये पावसाची शक्यता कमी वर्तवण्यात आलेली आहे. तर या मॉडेलने अगदी पुढच्या 21 ते 28च्या आठवड्यामध्ये देखील थोडं विदर्भात पावसाचं वातावरण दाखवलं आहे आणि कोकणामध्ये बाकी पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. परंतु कुठल्याही एकाच मॉडेलवर पावसाचा अंदाज अवलंबून नसतो. GFS मॉडेलने उद्या 15 तारखेला पावसाची शक्यता महाराष्ट्रात व्यक्त केलेली नाही. जवळपास 16 तारखेलाही शक्यता नाही, 17लाही नाही, 18ला देखील शक्यता व्यक्त केलेली नाही. परंतु 18ला दक्षिण कोकणात थोडी सुरुवात होऊ शकते. तीच परिस्थिती 19 आणि 20 तारखेला आहे. परंतु जवळपास 20 तारखेपर्यंत विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. कॉन्ट्राव्हर्सी म्हणजेच
अतिशय विरोधी अशा प्रकारचे अंदाज JFS मॉडेलचे आणि ECMWF मॉडेलचे आहेत. आणि जेव्हा 2-3 मॉडेल एकत्रपणे पावसाचा अंदाज देतात तेव्हा अंदाज जुळण्याची शक्यता अधिक असते. परंतु पूर्णपणे JFS मॉडेलने 20 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला नाही. 20 तारखेनंतर परिस्थिती बदलेल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ECMWF मॉडेलच्या अंदाजावर आपण जर गेलो तर उद्या स्थानिक वातावरणाची शक्यता व्यक्त केलेली आहे. हलक्या स्वरूपात आहे. 16 तारखेला देखील थोडं कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ किरकोळ वातावरण आहे. तुम्ही 15 तारखेपासून पाऊस सांगितला मग आला नाही असं नाही आहे. किरकोळ वातावरण आहे 15 तारखेला, 16 तारखेला. केवळ कोकण घाटमाथ्यावर मध्यम सरी होऊ शकतात. 17 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 17 तारखेला आपण बघतो किरकोळ महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती राहणार आहे. 18 तारखेपासून थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल. कोकणात किरकोळ पावसाळी परिस्थिती असणार आहे. पण फार चांगलं वातावरण दाखवण्यात येत नाही आहे. 19 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण आणि पूर्व विदर्भ, कोकण हलकंसं वातावरण आहे स्थानिक स्वरूपामध्ये. या मॉडेलचा देखील आपण केवळ 20 तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत. थोडं मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे स्थानिक स्वरूपामध्ये. विशेष वातावरण नाही. त्यामुळं धो-धो पाऊस होईल, खूप पाऊस होईल असं काही नाही आहे. किरकोळ पावसाळी परिस्थिती राहील, ढगाळ वातावरण राहील. एकदम सुटलेला वारा, कडक ऊन, जी काही नैराश्याची परिस्थिती होती त्याच्यावर थोडं पांघरून घालण्याचं काम वातावरण या ठिकाणी करणार आहे. 27-28 तारखेनंतर हवामानात मोठे बदल होतील. पण आपण जेव्हा 20 तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा स्पष्टपणे जाणवतंय की केवळ स्थानिक किरकोळ वातावरण 20 तारखेपर्यंत आहे. फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही. परंतु पावसाळी वातावरण भारतामध्ये असणार आहे. कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे. आणि त्यामुळे नैराश्यमय जे वातावरण महाराष्ट्रात झालेलं आहे किंवा भारतात झालेलं आहे त्यामध्ये थोडं आपण म्हणू की विरजन असेल. परंतु उरलेला जुलै देखील फार समाधानकारक पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही. आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही चक्राकार स्थिती स्वतःकडे वारे खेचत असल्यामुळे अरबी समुद्रातून काही बाष्प कोकण किनारपट्टीला आता जमा होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पोषक होण्यास ते कारणीभूत ठरणार आहे. त्याचं प्रमाण खूप नसेल परंतु आपण एकूणच बघतो की हे अतिशय उत्तरेकडून हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसा महाराष्ट्राला त्याचा खूप फायदा होणार नाही. परंतु जे बाष्पयुक्त वारे खेचले जात आहेत त्यामुळे जे काही वातावरण महाराष्ट्रात तयार होईल ते मात्र आपल्याला उपयोगाचं असणार आहे. या ठिकाणी मान्सून ट्रप असणार आहे आणि मान्सून ट्रपच्या आजूबाजूने हे वातावरण असणार आहे. पण जेव्हा हे वातावरण अशा पद्धतीने थोडी झुकतं त्यावेळेस मात्र पावसाची परिस्थिती निर्माण होते. आता बंगालच्या उपसागरात एकापाठी एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होतील आणि साधारण आपल्या अंदाजानुसार बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणापर्यंत आणि राजस्थानपर्यंत देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याचा संपूर्ण अंदाज JFS मॉडेलवर अवलंबून असल्यामुळे त्यांनी मात्र आपल्याला या काळात पाऊस दाखवलेला नाही. बघूयात शेवटी उद्यापासून काय घडतंय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. कसं काय काऊन एवढं बारीक टिकर राहिलं बारीक टिकर
तुझ्या महाग 7.5 लागली बघ. हा मायला म्हणलो पाणी उपसाव. माहित आहे. लाईट कधीची रे? लाईट कधीची लाईट? कस काय? नाही ल- काऊन एवढं बारीक टिकर राहिलं? बारीक टिकर तुझ्या महाग 7.5 लागली बघ. हा मायला म्हणलो पाणी उपसाव.